हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. माऊलीच्या करामती चॅनलवर तुमचं सगळ्यात स्वागत आहे. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सासू सुनांनी आम्ही बघा वटपौर्णिमा कशी साजरी केली घरातच. हे बघा, वडाचं झाड आम्ही घरातच लावलं कुंडीत. बाहेर पाऊस असल्यामुळं घरातच पूजा केली सासू सुनांनी आपल्या दोघींनी. म्हणलं माऊलीला लय लांब वडाचं झाड होतं इथं आणि गर्दी पण खूप आणि पाऊस पण लय येत होता. परत ते माऊलीच्या मम्मीला कामाला जायचं होतं 1:30 वाजता. माऊलीला कुठं म्हणलं न्यायचं वडतन तोडतन लय कुटाणा पावसात. मग आम्ही घरातच लावलं वडाचं झाड. माऊलीच्या पप्पांनी आणले झाड, ते लावलं. मग काय आता पूजा चालू आहे बघा आमची वडाची. कशी केली पूजा सांगा. तुमची झाली का सर्वांची पूजा? तुम्ही कशी केली सांगा. घरातच केली की वडाला जाऊन केली? आपल्या साध्या सोप्या पद्धतीवर चालू आहे. माऊली पण मदत करतो पूजेसाठी. मधी चाललं आहे बघा. ते बघा सारखं मधी चाललं आहे. इथला तांदूळ व तिथं टाक, तिथला तांदूळ तिथं टाक, सारखं चालूच आहे. साखर खा. बघा कशी चालली त्याची गडबड 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 मधीच. सुनबाईनी मी घरातच केली आपली पूजा साध्या सोप्या पद्धतीने. अगरबत्ती लावते मी आता. हळद कुंकू वाहिले. वटी भरते. वटी भरायची आपल्याला आता. वटी भरते. नारळ, खण, वटीचं सामान वटी भरायची असती. काळ्या मणी ठेवायच्या असतात. काळे मणी पण ठेवल्यात मी. काळ्या मण्यांचा मान असतो अजून आंब्याचा. बघा मी पाया पडली की तो पण पाया पडतोय. चला आता आपले इथली इथं फेरं घेऊ. 7 फेरं घेते मी आता याला वडाला. घरातली घरातच घ्यायचं. काय बाहेर घेतले काय सारखे ना आत घेतले काय सारखेच. कुठं पावसात जाता लहान बाळाला घेऊन वडतन तोडतन रडवतन. परत तिला जायचे घाय. तिथं येडा माराय सुद्धा जागा नसती त्या वडापाशी. आणि आज तर लय एकामेकीला डाकाललं ना तर एखाद्या चिखलात सुद्धा पडतंय. अशी तिथं गत असते त्या वडाला. त्यामुळं नकोच म्हणलं, आपलं घरातच करूया पूजा. तिला पण 1:30 वाजता कामाला जायचं होतं. केली आपली घरातच पूजा. उपास धरलेला. मग पूजा झाल्यानंतर जेवण केलं आम्ही. झाली माझी पूजा. आता सुनबाई करल. चला आता सुनबाईची चालू झाली. मला तिला म्हणलं अगोदर तू कर. नाही म्हणली मम्मी तुम्ही करा. मग घेतली करून मी पूजा. हे बघा माऊलीचं कसं चाललंय बा. काय तिने हळदी कुंकू लावलं की हा पण लावतोय. ते साखर खायचं चाललंय बघा कसं. नुसती साखर खातोय, नुसती साखर तिथली. ती पण ओटी भरती बघा. चला आता ती पण घेईल फेरे 7. मग आपली पूजा संपन्न होती. दोघीची लागली बघा फेरे घ्यायला वडाला. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणा म्हणा. झालं दुसरा फेरा तर चालू झाला. 7 फेरे घ्यायचे असतात म्हणतात. 7 फेरे. कोणी 5 घेतं, कोणी 7 घेतं. आता मोठ्या वडाला नाही बरं का 7 फेरे कोण घेत. 5च घेतात. कारण फेरी मारायची जागा नसती. उगं थोडीशी जागा असते त्याच्यात गर्दी लय असते. एकामेकीला नुसती ढकलाढकली. नेमका पाऊस असतो वट सावित्रीच्या पौर्णिमे दिवशी. चला तर मग आता सुनबाईने पण मारले फेरे. दिसतात का फेरे मारलेले दोऱ्याचे? दिसतात का? माऊलीचं काय आमच्या मधीच चाललेलं असतं. झालं तिची बी बघा 7 फेरे झाले पूर्ण. झाली तिची बी पूजा. ओवाळती वडाला. चला तर मग आता आमची सासूनाची पूजा झालेली. तुम्ही कशी केली पूजा सांगा. आणि हा माऊलीच्या चॅनलवर टाकलेला व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि लाईक करायला विसरू नका. माऊलीच्या करामती चॅनलवर व्हिडिओ आजपासून येतील. लाईक करा सर्वांनी बघा.
माझे जुने सबस्क्रायबर सगळ्यांनी बघा व्हिडिओ हा.